मध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता तेच काय समजत नाही. वनौषी मध्ये काय अरे खड्ड्याचं साम्राज्य एवढं आहे. सावकाश सावकाश जा हा सावकाश साईड साईड. आता खड्डे म्हणजे असे पडलेले आहेत ना की एक खड्डा चुकवला की दुसरा खड्डा पुढे आला. मित्रांनो हे पहा की बनवलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरने मस्त रस्ता आलेला आहे. असं हा या गाड्या चालवताना 2 व्हीलर 4 व्हीलरना पण डान्स करायला लागतं आणि गाडी त्या आहे ना. मित्रांनो आज आपण मामाला आणल्या नवीन व्हिडिओ बनवतो आपण आपल्या कोकणची दापोली मंडणगड रोड. त्या रस्त्याची व्यवस्था कशी आहे आता पावसामध्ये ती पाण्यासाठी आपण जात आहोत. रस्त्याची कंडिशन कशी आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण. कारण रस्त्याचं काम खूप आधी सुरू झालं आहे पण वेलीवर झालं नाही पूर्ण. तेव्हा आता पाहूया आपण रस्ता कसं पावसात झालंय ते. तर चला रस्ता बघितलं तर पावसात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच काय समजत नाही. एवढे खड्डे पडलेले आहेत आमदार. चला तर मित्रांनो आपण रस्त्याची डागडुगी कशी काय झाली काय खड्डे पडलेले आहे जरा पाहणी करूया आपण. जाऊया चला. मामा तयार ना? हो तयार आहे मी. काय रस्त्याची हालत झालेली आहे खरोखर. हे पहा हा रस्त्याची रुंदीकरण बरोबर आहे तरी पण सरकार म्हणतो आणखीन रस्त्याचं रुंदीकरण करायचं आहे. रुंदीकरण करण्यासाठी आजूबाजूच्या दोन्ही साईडची आहे ना झाडं तोडून ना तोडावीच लागणार त्याशिवाय रुंदीकरण होणार नाही. हे सगळं रुंदीकरण बरोबर आहे पण त्यांची इच्छा आहे रुंदीकरण व्हावं म्हणून तर करणार आहे. आता थोडे झाडं किती सुंदर जुनी झाडं आहेत ही. आंब्यांची झाडं आहेत ही. किती पिढ्यांची असतील ही झाडं बघा. मस्त झाडं आहेत झुपकेदार एकदम. आता आपण आलो कर्जानीला. मस्त वातावरण आहे निसर्ग मस्त आहे. ही शाळा आहे कर्जानीची शाळा आहे पाहिजे. तर मित्रांनो हे पहा मोठमोठे कत्तल करतायत हे लोक. हे पहा समोरच कत्तल करतायत हे झाडांची रस्ता रुंदीकरणसाठी. हे रस्ता रुंदीकरणासाठी कत्तल करतायत. काय करायची गरज आहे. आम्हाला रस्ता रुंदीकरण नको आहे तेवढं बस झाला. त्यासाठी आहे ना झाडाची आहे ना कत्तल करू नका मेहरबानी करा हो. एवढी मोठी झाडे होती मामा इथे. तर मित्रांनो हे पहा किती झाडं तोडली आहेत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी. अरे का तोडताय तुम्ही झाडं. झाडाची कत्तल करू नका रे. नका करू. मित्रांनो ह्या दोन्ही बाजूला रस्त्याला मोठमोठी झाडं एवढी कत्तल केलेली आहे पण त्या झाडीचा आम्हाला आसरा मिळायचा. ऊन असू दे पाऊस असू दे उभं राहायला आम्हाला मिळायचं इथं. पण ते आता कत्तल केल्यामुळं तेवढं आम्हाला सहारा नाही मिळत तेवढं. आता बांधकामाचं काम चालू आहे इथे अजून पूर्ण झालेलं नाही. होतंय थोडं करतायत टप्प्याटप्प्याने पण पाऊस पण त्यांना साथ देत नाही कामगारांना ना त्यामुळं थोडं अर्धवट राहिलेलं आहे. पण एक खड्डे बघा किती पडलेत ते. रस्त्याची दुर्दशा ही अशी आहे खड्डेच खड्डे आहे तिकडे. अपघात व्हायचा चान्सेस जास्त. हो अपघात होण्याचे चान्स आहे जास्त पण शेवटी तो न हो. पण ते का खड्डे बुजवत नाही हे लोक. नवीन रस्त्याची सुरुवात झाली इथून. हा नवीन रस्ते दिली आहे. हा आजूबाजूला चिखल आहेच तेच लेवल करणार ते काहीतरी कॉन्क्रीट टाकून करणार असते. पण झालंय नवीन रस्ता झालेला आहे व्यवस्थित. असाच पुढचा पण रस्ता असाच शेवटपर्यंत होते. मित्रांनो रस्त्याचा काम एकदम व्यवस्थित झालेला आहे एकदम चांगला झालेला आहे काहीच प्रॉब्लेम नाही. असं आहे तिथे काय तसा की इकडे साईडला खोल आहे खड्डा आहे. साईडला बांधकाम झालेलं नाही. तसा रस्ता खूप चांगला केलेला आहे पण काही ठिकाणी रस्ता झालेला नाही त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतोय. आणि पावसाने तर खूप त्रास होता. थोड्या दिवसांनी गणपती सुरू होणार आहे. मुंबईवरून चाकरमानी येणार आहेत. खूप गाड्या येणार आहेत. तर पाहूया आता आपण. इथे तर चांगला व्यवस्थित आहे रस्ता. आता पुढे जाऊन बघूया रस्त्याची व्यवस्था कशी आहे ती. आता हे पहा मित्रांनो हे थोडासा रस्ता इथपर्यंत केलेला आहे. पुढचा खराब रस्ता झालेला आहे. काही दिवस होणारच आहे. चालू आहे काम त्यांचं पण इथपर्यंत केलेलं आहे. फक्त थोडासा टप्पा राहिलेला आहे. हा याच्या पुढचा केलेला आहे रस्ता. हा मधला टप्पा फक्त का अर्धवट ठेवलाय तेच कळत नाही. हा इथून केलेला आहे पूर्ण. इथून चांगला रस्ता आहे. हा चांगला रस्ता आहे मस्त आहे. थोड्या जागेवर थोडा लक्ष पण कॉन्ट्रॅक्टरने लक्ष दिलं तर काम चांगलं होऊ शकतं. रस्त्याचं काम कॉन्ट्रॅक्टरने लक्ष दिलं ना काम होतं चांगलं. मित्रांनो हे पहा की बनवलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरने मस्त रस्ता आलेला आहे. असं गाडी अशी वाटते की आपण ते हवेमध्ये चाललोय असं वाटतं. मस्त रस्ता केलाय. असं पाहिजे दापोली तालुक्यात तरी आमच्या. तर मित्रांनो इथं सोंडेगर वनोशी पासून रस्ता आलेला नाही. समोरच गाड्या येत आहेत. रेती आहे रेतीमुळे खूप त्रास होतोय.
कारवाल्यांना तर ठीक आहे, पण टू व्हीलरला खूप टू त्रास आहे. व्हीलरला तारेवर लागते, तरी आम्ही चाललोय कसं पण डागडूक करत चाललोय. टू व्हीलरला खूप रिस्क आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर प्रवास करत असाल दापोली मंडणगड तर सावकाश करा. मामा कुछ तो बोलो. सावकाश करा, म्हणजे गाडी स्लिप होण्याचा संभव आहे. चिखल वगैरे किती साठलेले आहे इथे बाजू. सावकाश या तुम्ही, प्रवास तुमचा आनंदी सुखमय वातावरणात हो. जाता येताना सुखाने या. हे इथे लावणी चालू हा आहे. मित्रांनो, हे बघा काम चालू आहे. पुढं JCB आहे, होय, काम चालू आहे. रोड वगैरे पण आहे, पण चिखल खूप आहे. पावसाळ्यात टू व्हीलरला खूप त्रास होत आहे. काय करणार, आपल्याला रस्त्याची कामं पण व्हायला पाहिजे. मग काय करणार आपण, शेवटी पण सावकाश रस्ता जरा लवकर केले नसते तर झाला असता मामा लवकर. होय बाबा, ते पावसाने जरा आपल्यावरती हे केलं नाही ना. पाऊस पण 1 महिना लेट पडला. पण हे लोक कॉन्ट्रॅक्टरने लगेच काम चालू करायला पाहिजे होतं. आता भर ट्रॅक्टर आपल्या पावसामध्ये व्हिडिओमध्ये आहे. आता हे फक्त असू द्या, काही ना करतायत ना काम, होऊ द्या, होऊन जाऊ द्या. हा तर मित्रांनो, तर मित्रांनो, हे पहा, आता आपण आलोय सोंडेगर वनौषी मध्ये. तर मित्रांनो खूपच रस्ता खराब आहे. गाडी अशी आपली स्लिप होत आहे समोरून. तरी पण आमचा प्रवास चालू राहणारच. खड्डे आहे तर विलाज नाही त्याला. चिखल आहे, चिखल असल्यामुळे ना गाडी स्लिप होण्याचा संभव असतो. मॉडिफाईड केला नाही. अरे पण गाडी चालवताना सावकाश, खड्डे असले खड्ड्याला घाबरायचं नाही, सावकाश साईड. आता खड्डे म्हणजे असे पडलेले आहेत ना की एक खड्डा चुकवला की दुसरा खड्डा पुढे आला, तरी घाबरून चालायचं नाही. सावकाश आपला प्रवास करायचा आहे पुढे. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनी सावकाश गाडी चालावे. होय होय. खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता, तेच काय समजत नाही. हो हे काय, अरे खड्ड्याचं साम्राज्य एवढं आहे. सावकाश जा. हां, खड्डे सांभाळून जा. काय करायचं यार, कसा प्रवास करायचा तेच मला कळत नाही. पण जायला पाहिजे आपल्याकडे. पुढचा वाला कसा डान्स करतोय. हां, या गाड्या चालवताना टू व्हीलर 4 व्हीलरना पण डान्स करावं लागतं आणि गाडी त्या ना प्रवास करावाच लागतंय ना. तर मित्रांनो, हे पहा, आम्ही आता सोंडेगरला आलोय. आता सोंडेगरला एक साईडने रस्ता झालेला आहे, एक साईडने होतोय रस्ता. अजून झालेलं नाही, काम पूर्ण झालेलं नाही. प्रगतीपथावर आहे काम ते, पण होईल काही दिवसानंतर, होणारच आहे ते काम. मला अजून मामाच्या कोणी हात नाही लावला. एक साईडचा बनला, एक साईडचा नाही. हा खूप धोकादायक रस्ता आहे. होय, पण कुणाचा बॅलन्स चुकला आणि जर खाली पडला तर खूप हो, होऊ शकतं, कधी होऊ शकतं. कारण साईड पट्टीवरनं खाली गाडी गेली ना की गेला तो ढगात. हे बघ कशी साईड पट्टी. काम पूर्ण नाही झालं. पण ते काम जोरदार चालू आहे. काय मशीनचं पण काम चालू आहे यांचं, पण रस्त्याचं काम पण जोरदार चालूच आहे. हो, पण एक साईड झाला, एक साईड झालेलं आहे, पण एक साईड पूर्ण करायची आहे. पण जोमाने काम चालू होईल. जरा पावसाने तर कामगारांची कामं चालू, पावसाने जर मेहरबानी केली तर कामगारांची कामं जोमात चालू होतील. बहुतेकचं काम झालेलं आहे. पावसाने बाबा खूप मेहरबानी केला आणि लेट पडला. हा, 1 महिना लेट पडला म्हणून विकासाची कामं आहे ना जोरदार जोमाने चालू आहे. आता तर मित्रांनो, आपण आहोत शिरकलमध्ये. आणि या शिरकलची एक साईड तिथं झालेला आहे, एक साईडचा खूप आधीच झालेला आहे, याच्या आधी आपण आलेलो होतो. हो, पण हा एक साईडचा झालाय नाही पूर्ण. हे पाहू शकता, पुरं गोनपाट पण तसेच आहेत. होय, ते गोंडपाट काढणं जरुरीचं होतं, पण का त्यांनी रचवलंय गोंडपाट काढायचं? काढायला पाहिजे ना, गाडी केव्हाही स्लिप होऊ शकते याच्यावरून. स्लिप एखादा झाली पण दिसत आहे, पाहला दिसतं काढलेलेच नाहीत त्या, पण ते काढणं जरुरीचं होतं. आता आपण दापोली मंडणगड रोड पासून आलेले आहोत. रस्त्याची परिस्थिती तुम्हाला दाखवलेली आहे. तर रस्त्याचं काम खूप चांगलं झालं आहे, पण मध्ये मध्ये कुठे अशी जागा आहे तिथं काम करण्याची गरज आहे. खूप चिखल आहे. तसं सोंडेगरच्या रस्त्यामध्ये खूप चिखल आहे. रस्त्याचं काम चालू आहे, प्रयत्न खूप करत आहेत, पण पाऊस पडत आहे. त्यामुळे थोडीशी स्थगिती आलेली आहे. मग खड्डेमध्ये भरपूरच आहेत मध्ये, पण ते आज ना उद्या ते काम पूर्ण करणार आहेत. ते लवकरच झालं तर बरं आहे. आता चाकरमानी यायची सुरुवात होईल, गणपतीचं सीझन येईल. गणपती सीझन आल्यानंतर झाला तर बरं आहे. टू व्हीलरला जरा सांभाळून गाडी चालवायला लागेल. आणि गणपतीच्या सीझनला गाड्यांची वाहतूक एवढी खूप असते ना की ST बसेस, प्रायव्हेट गाड्या, एवढं वाहतूक चालू असते. तत्पूर्वी हे काम पूर्ण व्हायला पाहिजे.
ते झालं ना तर वाहतूक करायला सुरळीत अगदी होऊ शकतं. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत मावाला घेऊन. नक्की भेटूया आपण.